सावळ्याची जणू सावली पुढील भागामध्ये सारंग घरी येते आणि सावली जाते आणि बाळाबद्दल भरभरून बोलत असते आणि म्हणते, सारंग सर तुम्हाला माहिती आहे आज अमृता वहिनी काय म्हणाल्या की आपल्या रूममध्ये पण बाळाचे पोस्टर लावणार. आता काय करायचं कसं करायचं हे सावली बोलत असते. पण सारंग मात्र शांत बसलेला असतो. तो मनात विचार करतो, मी सावलीला कसं सांगू, जगन्नाथजी तुम्ही तुमच्या मनावरचं ओझं कमी केलं पण माझं मात्र वाढवलं. बोलता बोलता सावली सारंगकडे बघते तर तो शांत बसलेला असतो. काहीतरी विचार करतो. हे बघून सावली विचारते, काय झालं. पण सारंग मात्र काहीच बोलत नाही. सावली म्हणते, अहो काही प्रॉब्लेम आहे का. पण तरी पण सारंग काहीच बोलत नाही. सावली म्हणते, अहो मी तुम्हाला किती वेळा विचारलं काय झालं, तुम्ही सांगत का नाही आहे. माझं काही चुकलं का, मी तुम्हाला काही चुकून बोलले का. तसं असेल तर मला माफ करा पण बोला ना. सारंग म्हणतो, बरं ऐक, आपल्यामध्ये काही झालेलं नाही आहे. माझ्या डोक्यामध्ये फक्त विचार चालू आहे, बाकी काहीच नाही. तू नको टेन्शन घेऊ. सावली म्हणते, तुम्ही किती नाही म्हणालात ना तरी दिसतंय काहीतरी झालं आहे. तो विचारतो, कशावरून वाटतंय. ती पहिले बाळाचा विषय निघाल्यानंतर तुम्ही किती उत्साही असायचा आणि आता मी स्वतःहून बाळाचा विषय काढते तर तुम्ही काहीच नाही बोलत आहात. आता सारंग हसायला लागतो, उठतो आणि तिच्या समोर जातो आणि म्हणतो, तुला ह्यावरून वाटलं आपल्यात काहीतरी झालं. काहीच झालेलं नाही सावली. माझ्या डोक्यामध्ये काय विचार चालू होता माहिती आहे का, आपण ना पहिलं मूल ना दत्तक घेऊया. आता मात्र सावली चांगली शॉक होते आणि म्हणते, सारंग सर तुम्ही हे काय बोलताय, तुम्ही असा का विचार केला. सारंग म्हणतो, अगं शांत हो, असं काहीच नाही आहे. पण आता तूच बघ ना, ह्या जगामध्ये किती अनाथ मुलं आहेत ज्यांना आईवडील नाही, खायचे हाले. अशा मुलांना आपली गरज असताना आपण नवीन मूल जन्माला घालायचं आणि त्या मुलांचे हाल व्हायला तसेच सोडून द्यायचे. हा विचार करून मला असं वाटलं आपण मूल दत्तक घ्यावं. सावली म्हणते, तुमचा विचार चांगला आहे पण मला काय वाटतं आपल्या दोघांचं एक मुलं असावं. आपण दोघांनाही वाढूया आणि अगदी प्रेमाने आणि आनंदाने. आणि मी त्या दोघांमध्ये कधीच मतभेद करणार नाही. सारंग म्हणतो, सावली मला विश्वास आहे तू चांगलीच वागणार आणि तू एक उत्तम आई होणार. पण बाकीच्यांचं काय, ते त्या मुलाला न्याय देऊ शकतील. अगं त्याला कायम जाणीव करून देत राहतील की तो अनाथ आहे. इकडे राजकुमारची माणसं ऐश्वर्याला शोधत असतात आणि शेवटी त्यांना ऐश्वर्या दिसते आणि ते राजकुमारला फोन करतात. राजकुमार म्हणतो, व्हेरी गुड, ती आता कुठे. ठीक आहे मी पोचतो. आणि म्हणतो, ऐश्वर्या शेवटी मी तुला शोधून काढलंच. तुझ्याबरोबर बरेच जुने हिशोब बाकी करायचे आहेत. इकडे सोम जातो आणि सुमनला बाबा म्हणून हाक मारतो. सुमनजी ताराला म्हणतो, बघ हे असं पाहिजे. त्यांनी बाबा हाक मारून माझा स्वीकारही केला. आता तू पण लवकरात लवकर ही सवय पाडून घे. या जवळपू बसा ना. तारा म्हणते, सोम तू बॅग घेऊन आलास का. सोम म्हणतो, आता जिकडे माझी बायको तिकडे मी, तुझ्याशिवाय मी राहू शकणार आहे का. सुमनजी म्हणतो, वा, जोडीदार असावा तर असा. माझा संसार झाला नाही पण तारा मला तुझा संसार बघायचा आहे आणि आज सोमकडे बघून असं वाटतं तुझा संसार अगदी सुखाचा होणार. उद्याचे अपडेट आज जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.